हे आहे पारिजात। सुंदर असं छान हिरवगार असं मस्त फुटलेले आहे। याची आपण कटिंग केल्यामुळे असं सुंदर असं झाडाचे फुटी फुटलेल्या आहेत। छान अशा सुंदर दिसतायत। अशी कटिंग करून घेतल्यामुळे असे झाड छान अशा कळ्या मस्त सुंदर असं फांद्या फुटतात। हे फांद्या अशा याची सॉफ्ट कटिंग करून घेतल्यामुळे ह्याच्या अशा फांद्या प्रत्येक फांदीला 2 फांद्या अशा फुटतात छान। ह्याची अशी इथून अशी कटिंग केली की छान असे फांद्या ह्याच्या फुटत राहतात। त्याच्यामुळे आपण ह्याची सॉफ्ट कटिंग केल्यामुळे ह्याचे आपले शेंडे कट केल्यामुळे असे छान असं फुटलेलं आहे। आता कळ्या यायला सुरुवात झाली आहे। याला असे छान अशा कळ्या यायला लागलेल्या आहेत आपण कटिंग केल्यामुळे। आता छान याला सुंदर असे छोटे छोटे फुलं लागतात। याचा खालचा भाग किती छान असा सुंदर आष्टीकन कलरचा आहे आणि वर असे पांढऱ्या कलरचं फुल आहे त्याला। हे आहे पारिजात। छान असं आपलं सुंदर मोठं झाड आहे। याला 20 लिटरच्या बकेटामध्ये आपण लावून घेतलेलं आहे। छान असं चौबाजूनी असं फुटलेले आहे छान। याच्यात केलेलं होतं चिमणीने घरटं, त्यात अंडी पण दिलेले होते। चिमणीने काढून नेले अंडे, छोटंसंच होतं घरटं, आता नाहीये त्याच्यामध्ये अंडे। छान आपलं असं झाड फुटलेलं आहे। कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। आपण याला दिलेलं होतं वर्मी कंपोस्ट दिल्यामुळे झाडाच्या फांद्या आणि मस्त असं कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। त्याच्यामुळं आपण थोडंसं ह्या झाडाला खुरपून खत देणार आहे। आपण देणार आहे सीवीड ग्रॅन्युल्स। पहिला आपण ह्याला गांडूळ खत दिलेला आहे, त्याच्यामुळं आता कळ्या भरपूर लागायला चालू होतात। त्याच्यामुळे आपण ह्याला आपल्या झाडाला ताकद मिळण्यासाठी सीवीड फर्टिलायझर देणार आहे। समुद्र शेवाळ्यापासून ते खत तयार केलेले असते आणि झाडांसाठी फायदेशीर असते। त्याच्यामुळे आपण तो खत झाडाला देणार आहे। छान असतं आणि ह्याची फुलं देवपूजासाठी आपण यूज करतो आणि औषधी पण असतात ह्याचे फुलं, पानं। ह्याच्या फुलाचा चहा पण पिऊ शकतो आपण। छान असं औषधी झाड आहे पारिजात। महालक्ष्मीला ह्याची फुलं खूप आवडतात, त्याच्यामुळं आपण पूजा करताना ह्याची फुलं आपण देवाला घालू शकतो। हे आपण लावलं तर शुभ झाड मानतात त्याला, त्याच्यामुळं हे झाड लावलं चांगलं असतं। त्याच्यामुळे हे झाडं लावणे गरजेचे असतात। आणि आपण आता याला थोडंसं खुरपून घेणार आहे। खुरपायला तर जागा नाही आहे, सगळं भरलेलं आहे गच्च। थोडंसं आपल्याला खात द्यायचं म्हणल्यावर फांद्या साईडला अशा करून त्याला खुरपावं लागेल। त्याच्यामुळे अशा वरती आलेल्या आहेत। पाऊस चालू आहे, पण आता थोडासा आपला पाऊस उघडलेला आहे। त्याच्यामुळं म्हणलं चला आपल्या झाडाला थोडासा खत देऊन घ्यावा। जास्त काही खुरपायला येत नाही, पण साईडनी थोडंसं असं खुरपून घेतलं तर येतंय। त्याला खुरपून घेतले आपण। त्या फांद्या भरपूर असल्यामुळे खाली खुरपायला येत नाही। हे आपण घेतलेले हळद फंगस लागू नये म्हणून, हे घेतलेले सीवीड आणि हे घेतलेले आपण चहा पावडर। तर हे सर्व खतं आपण देणार आहे झाडाला आपल्या। हे आपण हळद घेतलेली आहे झाडाला। आता पाऊस पडतोय, आपण खतं काही पण देतो, त्यामुळं फंगस लागू नये म्हणून आपण हे
देणार आहे हळद. हे असं खत टाकून हळद टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मातीमध्ये आपण टाकलेलं हे मिक्स होतं. तर आपण ही चहा पावडर घेतलेली आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे आपण सगळ्या बाजूनी टाकून मातीत मिक्स करून घेतलेले आहे. कळ्या व फुलं लागायला आलेले त्यांना ताकद मिळेल आपण हे खत दिल्यामुळे. आणि फुलं भरगच्च असे फुलं लागतात. तर आपण दिलेलं आहे. पाणी द्यायची काही गरज नाही आहे, पाऊस चालूच आहे तरी पण थोडंसं देऊन घेऊया, म्हणजे खत टाकलेलं आहे हे झाडांना पोचेल. हे आपलं झाड असं सुंदर आहे, त्याला फर्टिलायझर दिलेलं आहे. छान असं डाळिंबाच्या झाडाला किती सुंदर असे फुलं आलेले आहेत. प्रत्येक डाळिंबाला असे फुलं आलेले आहेत. आपल्याकडे 4 झाडं आहे डाळिंबाची. खूप असे फुलांनी भरलेलं आहे. भरपूर अशा पावसामुळे कळ्या अशा खूप अशा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. भरपूर कळ्या लागतात पण खाली पण पडून जातात. खूप कळ्या लागतात. इथं डाळिंब पण मोठं झालेलं आहे छोटंसं. पावसाळा चालू असल्यामुळे छान असे फुलं लागायला चालू झालेले आहेत डाळिंबाला. हे 2 नंबरचं झाड आहे आपलं. इथं आपल्याकडं शेवग्याचं एकच झाड आहे. त्याला शेवग्याच्या शेंगा 5-7 शेंगा लागलेल्या आहेत. छान असं छोटंसं झाड आहे. फांदी छोटीशीच आहे पण छान अशा शेंगा लागलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा हवेत मस्त छान हलतायत. हे आपलं 3रं झाड आहे डाळिंबाचं. खूप छान असे डाळिंब ह्याला लागायला चालू झालेत. फुलं डाळिंब छान असे लागायला लागलेत. हे आहे 3रं डाळिंबाचं झाड आपलं. छान ह्याला पण भरपूर असे फुलं लागलेले आहेत. फुलापासून डाळिंब पण तयार व्हायला लागले. छान असे या झाडाला 3-4 डाळिंब असे तयार झालेले आहेत. बाकीचे फुलं आहे, मेल फिमेल असे फुलं असतात ते फुलं आहेत. आणि 4-5 डाळिंब आपले तयार झालेले आहेत. हे आपलं 4थं झाड आहे. याला खूप फुलं लागलेली होते पण खाली पडल्यात. ह्याला 2च आहेत. असे छोटे छोटे आहेत याची फुलं. हे आपलं 4थं डाळिंबाचं झाड आहे. आपल्याकडे 4 डाळिंबाची झाडं आहेत. हे असे फुलं खाली पडतात. इथं आहे वांग. हे पांढरं वांग आहे. छान असे वांगे लागलेले आहेत. त्याला खूप असे भरपूर 4-5 वांगे लागलेले आहेत. छोटे छोटेसे आहेत. हे आहे वांग्याचं झाड. छान असे वांगे लागलेले आहेत. हे आहे झेंडू. मस्त पावसामुळे हिरवागार झालेला आहे झेंडू. मोगऱ्याच्या झाडामध्येच झेंडू आहे आपला. छान असा खूप छान आलेला आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ छान असे बघत राहा. धन्यवाद.